हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू द प्रांजलीज व्लॉग्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा फ्राय. तळलेला बांगडा आज आपण बघणार आहोत. सी फूड स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे फ्राईड बांगडा खाऊ शकता. इट्स व्हेरी क्विक, सिम्पल अँड इझी रेसिपी. सो चला पटकन बघूया आपण कशी ही रेसिपी बनवायची आहे. तर आता आपण बघतोय बांगडा फ्राय कसे करायचे आहेत. आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते. आपण घेतलेले आहेत 2 मोठे बांगडे, चिरून घेतलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत. ह्याला अशा आडव्या लाईनी पाडलेल्या आहेत, भेगा पाडलेल्या आहेत, त्यामुळे ते लवकर शिजणार आहे आणि त्याच्या आतमध्ये मसाला जाणार आहे, म्हणून ते आपण भेगा पाडलेल्या आहेत. इथे मी घेतलेला आहे मसाला, साधारण 2 चमचे, हळद साधारण 1 चमचा, स्वादानुसार मीठ घेतलंय, त्यानंतर रवा घेतलाय, गव्हाचं पीठ घेतलंय, आलं लसूण मिरची कोथिंबर असं मी वाटून घेतलंय आणि ही घेतलेली आहे चिंच. तर आता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर आता आपण बांगड्याला लावायला सुरुवात करूया. आपण लावतोय हळद. हे मुद्दाम आपण अख्खे ठेवलेले आहेत, शेपटी सकट ठेवलेले आहेत, ते खायला मजा येते म्हणून आपण तसे ठेवलेले आहेत. यावर लावलाय आता मसाला. यावर आता वरती लावूया आपण आलं लसूण मिरची कोथिंबर, याची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे, ती लावायची आहे आपल्याला. साधारण 3 ते 4 चमचे आपण टाकतोय. त्यानंतर आपण लावतोय चिंचेचा कोळ, किंवा तुम्ही कोकम पण लावू शकता. जर बांगडे ताजे असतील तर कोकम किंवा लिंबू पण लावू शकता. तर आता आपण स्वादानुसार मीठ टाकतोय. हे असं व्यवस्थित बांगड्यांना लावून घ्यायचंय छानपैकी. त्या चिरांमध्ये, भेगांमध्ये तो मसाला व्यवस्थित गेला पाहिजे, तेव्हाच ती छान चव येणार आहे तळताना आपल्याला. तर आता आपल्या बांगड्याला सगळं लावून झालेलं आहे. आता आपण कसे तळायचे ते बघूया. आता आपण बांगडे तळण्यासाठी बॅटर रेडी करतोय. गव्हाचं पीठ घेतलंय मी एका प्लेटमध्ये. त्यानंतर घेतलाय रवा. यामध्ये हवे तर थोडं मीठ टाकू शकता तुम्ही, नको असल्यास नाही टाकलं तरी चालेल. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपण टाकूया बांगडे, जे आपण मसाला वगैरे लावून रेडी करून ठेवलेले आहेत. आणि याला असा मसाला व्यवस्थित आपल्याला लावून दाबून घ्यायचंय. आणि ते पीठ एका बाजूला मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. हा मी लोखंडी तवा घेतलेला आहे. जरा शरीरासाठी चांगला असल्याने जरा आयर्न वगैरे पोटात जाणार आहे, त्याच्यामुळे मी हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे, तापवायला ठेवलाय. आता आपले दोन्ही बांगड्यांना आपण लावून रेडी करून झालेलं आहे बॅटर. आता आपण हे तळण्यास टाकूया. आता आपलं तेल तापून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात बांगडे टाकूया. आता ही आपली एक बाजू तळून झालेली आहे. दुसरी बाजू तळून झाल्यानंतर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. आणि बांगडा पण आता ऑलमोस्ट शिजलेला आहे. तर या प्रकारे बांगडा फ्रायची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि मला सांगा कशी वाटते. सो आज आपले बांगडा फ्राय ही रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. खूप खमंग आणि छान असे हे फ्राईड आपले झालेले आहेत.
एकदम सोपी रेसिपी आहे. आमच्या चॅनलला नक्की लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्यामुळे तुम्हाला माझे पुढचे नोटिफिकेशन्स येणार आहेत. सो अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत आपण परत येऊ. थँक्यू सो मच.